टोईंग व्हॅन मागच्या 6 महिन्यापासून आपल्याकडं आपण बंद केल्या होत्या. त्याला सीसीटीव्ही आणि त्याचे मेगाफोन्स वगैरे कार्यरत नव्हते. काही लोकांच्या भरपूर तक्रारी होत्या. जानेवारी एंडला आपण त्यांच्याबरोबर करार करून त्या 1-2 दिवस हे केल्या आणि नंतर तक्रारीत वाढ झाली, त्याच्यामुळे आपण तात्काळ लगेच बंद केल्या होत्या. पण आत्ता त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी टोईंग व्हॅनची जी कारवाई आहे त्याच्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आपण टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही माउंट केलेले आहेत आणि मेगाफोनही त्याचा सगळ्या मेगाफोन्स चालू आहेत की नाही त्याची आत्ताच आपण पूर्ण इन्स्पेक्शन केलेलं आहे. इन्स्पेक्शन कमिटीत मी, माझे ACP आणि PI ॲडमिन या 3 जणांच्या कमिटीने त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने CCTVमध्ये 10 दिवसाचं फुटेज राहणार आहे. ते CCTV त्या जे क्रेन मालक आहेत त्यांच्यासाठी ते अवेलेबल त्यांना ॲक्सेस दिलेला आहे. आणि आपलं जे कंट्रोल रूम आहे ठाणे पोलीस ट्रॅफिक पोलीसचं जे कंट्रोल रूम आहे ती नाका या ठिकाणी त्याचं लाईव्ह आपण फीड्स घेणार आहोत आणि त्याचे 10 दिवसाचं फुटेज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. सर, याच्यावर कर्मचारी जे काम करतात टोईंगचं ते आणि लोकांमध्ये नेहमी वाद होतात. ते नशा करतात, तंबाखू खातात. याबद्दल तुमचं काय नियंत्रण आहे? याबाबत वारंवार त्याच्याही तक्रारी प्राप्त होत्या. त्याच्यामुळे उद्या आपण त्यांची ट्रेनिंग सेशन घेत आहोत की लोकांबरोबर सौजन्याने कसं वागावं, आपण कसं राहावं. आणि जर कुणी गुटखा खातानी, पान खाऊन किंवा दारू पिऊन जर अशा प्रमाणाचं व्यसन करून जर कुणी क्रेनवर कर्मचारी काम करत असेल तर त्या क्रेनचे तात्काळ परवाना रद्द करण्यात येईल. फक्त त्यासाठी आपल्याला प्रॉपर एव्हिडन्सेस लागतील आणि ते केलं का आपण त्याची पुढील 6 महिन्यासाठी किंवा 2 वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी त्याच्याबरोबरचा करार आहे आपण त्याला रद्द करू. सर, गेल्या 6 महिन्यापासून क्रेन ही बंद होती टोईंग. सामान्यांना अनेक तक्रारी तुमच्याकडे आलेल्या आहेत. तर त्या तक्रारीबद्दल काय सांगाल? कारण आत्ताच एक सामान येऊन गेला की फुटपाथवर गाड्या आहेत, ऑनलाईन दंडाचा काही परिणाम होत नाही. त्या टोईंगचा काय फरक पडणार आहे का आता? आपण वारंवार आपल्याला फुटपाथवर पार्किंग झालेली, फुटपाथच्या साईडला नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली पार्किंग झालेली, 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, याची आपल्याला वारंवार तक्रारी प्राप्त होतात. पण आपण त्या ठिकाणी जाऊन ई-चलन मार्फत त्यांच्यावर कारवाई करतो, अनाऊन्समेंट करतो, पण त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होताना दिसून येत नाही. त्यासाठी टोईंग व्हेकल्स आपण चालू करत आहोत की पहिले आपण फुटपाथ क्लिअर करणार आहोत आणि जे नो पार्किंगचे बोर्ड्स आहेत त्याच्या खाली आणि नंतर जे रस्ता सामान्य रहदारीस ज्या अडथळा ठरत असतील अशा वाहनांना टो करण्याबाबत कारवाई करणार आहोत.